भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमानं करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाझलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय आवडे घेतले खांदे आवडे घेतले खांदे आवडे घेतले खांदे आवडे घेतले खांदे मिळाले संत मानले मिळाले संत मानले मिळाले संत मानले मिळाले संत मानले चरण रवंदिले ईट या गावामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे श्रावण मासामध्ये जेवढे काही सोमवार येतील त्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी कीर्तन सेवा असते. मला वाटते आजचा हा तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सोमवाराची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या या कीर्तनाचे यजमान आहेत, खरं म्हणजे ज्यांनी हे यजमानपद घेतलेलं आहे ते बाळासाहेब विजया कुंडलिक हाडुडे कल्याण रुक्मिणी बाबूराव हाडुडे रघुनाथ सावित्राबाई शत्रुघ्न हाडुडे व समस्त हाडुडे परिवार या परिवाराने
आजची ही कीर्तनरूपी सेवा घेतलेली आहे, त्यांना धन्यवाद. खरं म्हणजे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. इथला कीर्तनाच्या आणि कथेच्या निमित्ताने येण्याचा माझा हा दुसरा प्रसंग आहे. आमचे गणेशजी देशमुख यांनी त्यावेळेला कथा ठेवली होती. त्याला मला असं वाटते 5-7 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. 7 वर्षात 12 झाले. 12 झाले ना? 12 झाले. 12 झाले. 12 झाले तरी सुद्धा आता आणखी तुम्ही कथाच नाही ठेवली आमची. म्हणून त्यावेळेला या ठिकाणी येणं झालं होतं. त्यावेळेला अनेकांचा परिचय आम्हाला झाला. मला असं वाटते आसाराम महाराज या परिसरामध्ये मला असं वाटते की पाथरूड आणि ईट हे आमच्यावर अत्यंत प्रेम करणारी गावं आहेत. त्यावेळेला आमचा परिचय झालेला आहे अण्णाभाऊ नाही अण्णासाहेब देशमुख, आणि ज्यांच्या घरी आम्ही होतो ते विलासराव देशमुख आहे ना, विलासराव. आणि त्यावेळेला पाथरूडवरून काही मंडळी यायची. त्यामध्ये आमचे महादेवभाऊ आहेत, संजूभाऊ आहेत, तानाजी सर आहेत, आणि आज आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब समोर बसले आहेत. आपण सगळेजण उपस्थित आहात. आमची अत्यंत उत्तम टाळकरी मंडळी आहे. आनंद वाटतो. सोमवार ह्या दिवशी का होईना पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मंदिरामध्ये आलात यासाठी आनंद आहे. आणि कार्यकर्ते मंडळीसुद्धा खूप चांगली आहे. कारण त्यांनी पहिलेच मला सांगितलं की महाराज, पहिल्या महाराजांनी फक्त 2च चरण सोडवले. आता मी त्यांना सांगितलं की मी एकही सोडवणार नाही. म्हणजे पुढच्या वर्षी बोलावू नका वाटलं, पण मी सोडवतच नाही आता. असो, कार्यकर्ते मंडळीसुद्धा अत्यंत खुश आहे, चांगली आहे. आणि ते बँडवाल्याने आम्हाला इथपर्यंत वाजवत आणलं. तसं तुम्हाला एकदाच बँड भेटला, आम्हाला अनेकदा भेटतो. तुम्हाला फक्त लग्नातच भेटला असेल ना? होता का? पण त्यावेळेला लग्नात होता बँड? होता का? काय बैलगाडी असेल त्यावेळेला? गाडी बैल असेल ना? बैल कसे पांढरे होते का ढवळे? तुमच्या लग्नात विचारतो मी. तुकदार, तुमच्या लग्नात कसे होते? तुमच्या बैल नव्हते? तुमच्या इकडे या. तुमच्या लग्नात बैल होते का? कोणचे होते? पांढरे होते ना? किती होते? 2 होते का 3? बैल 2 नसतात, 3 असतात लग्नात. किती असतात? 3 असतात. 3. 2 कुठं आहेत? ते 2 मेले. 1 कुठं आहे? असो, अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सज्जनान, आपण कीर्तन ऐकण्यासाठी तिथं आलात असं मी समजतो. पण मला असं वाटतं की कीर्तन ऐकण्याची एक पद्धत आहे. ते अत्यंत प्रेमाने ऐकलं पाहिजे. ते कुठल्या महाराजांचं आहे, ते महाराज कुठले आहेत, त्या महाराजांचं वय काय नाही का, त्या महाराजांचा प्रदेश काय, त्या महाराजांचं ना आपलं नातं काय, याहीपेक्षा ते जे सांगतायत ना ते अत्यंत प्रेमाने ऐकलं पाहिजे. किती प्रेमाने ऐकलं पाहिजे माहीत आहे तुम्हाला? तुम्ही आलात ना आता भगिनींनो या ठिकाणी, तर कीर्तन अत्यंत प्रेमाने ऐका. तुमच्या नेहमीसाठी कामी पडावं म्हणून सांगतो की कसं ऐकलं पाहिजे कीर्तन. कथा कीर्तन कसं ऐकलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचं फल मिळेल. यासाठी एक दृष्टांत सांगतो. काय झालं बघा, एक मुलगा 10वीमध्ये शिकत होता. आईला त्याने पास व्हावं अशी इच्छा होती आणि आईने त्याला खूप वेळ दिला अभ्यासाला. अभ्यास करण्याचं तो नाटकही करत होता. आणि परीक्षा झाल्यानंतर माझं पोरगं पास होईल अशी आईला खात्री होती. आणि पोरगं मार्कलिस्ट घेऊन आलं. मार्कलिस्ट आल्यानंतर त्या ठिकाणी आईला त्याचा राग आला. त्याचं कारण असं होतं की ते 2-3 विषयामध्ये नापास झालं होतं. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. आईला मारण्याचा अधिकार असतो. आईने त्याला मारलं. मारल्यानंतर पोरगं जरा गरम होतं.
ते घर सोडून निघून गेलं महाराज. शंकर भारती महाराज घर सोडून निघून गेलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5वं वर्ष चाललं. पोरगं अजून घरी येत नाही. बरं, निरोप नाही, कुठं आहे, पत्र नाही, फोन नाही, कोणी सांगत नाही. आई मात्र सारखी प्रत्येकाला विचारत होती. आई होती महाराज, ती आई सारखी रडत होती. मुलं आईसाठी रडतात का नाही मला माहीत नाही, पण आई मात्र मुलासाठी सारखी रडत असते. मी असं म्हणेल की लहानपणी माय जर इतक्या प्रेमाने आपल्याला सांभाळत असेल तर म्हातारपणी मायला सुद्धा मुलांनी अत्यंत प्रेमाने सांभाळलं पाहिजे. ज्याचे आई वडील अत्यंत वृद्ध होऊन जात असतील ना, ते मुलं भाग्यवान असतात बाळासाहेब. ज्यांना आई वडिलाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते आणि त्याचं ऋणातून ते मुक्त होतात. आणि म्हणून तो विसरला असेल बिचारा, कारण तो मुलगा होता. आई कशी विसरेल आपल्या मुलाला? आई कशी विसरेल? आई मात्र विसरायला तयार नाही. सारखी आठवण करत होती, अनेक प्रकारचे नवस करत होती. कधी गणपतीला, कधी विठोबाला, कधी खंडोबाला पाण्यामध्ये ठेवत होती. रडत होती, सारखी रडत होती. आणि एक दिवस देवाऱ्यासमोर बसलेली असताना, ऐका बरं का मी कशासाठी सांगतो. इकून आले आता एक असू द्या बस, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं चालू. देवाऱ्यासमोर बसलेली असताना एका भिकाऱ्याचा आवाज आला, भिक्षा वाढ ताई, भिक्षा वाढ ताई. म्हटल्यानंतर ताई दुरडीजवळ गेली, एक कोरभर भाकरी आपल्या हातात घेतली, भिकाऱ्याच्या दिशेने निघाली. भिकाऱ्याने आपली झोडी अशी पुढे केली. भिकाऱ्याचं लक्ष ताईकडे गेलं. ताई रडत होती. रडत असताना भिकाऱ्याने पाहिलं, भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. नको ताई, तुला जर भिक्षा वाढण्यासाठी घरून काही त्रास होत असेल तर मला नको तुझं भीक. मी निघून जाईल, पुढच्या घरी जाईल. आम्ही भिकारी आहोत, आम्हाला अनेक घरं असतात, नको तुझं भीक मला. त्यावेळेला तो फिरला भिकारी आणि निघाला. निघाल्यानंतर तिचा कंठ दाटून आला आणि ताई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे, मी भीक वाढायसाठी नाही रडत. भीक वाढायसाठी रडत नाही म्हटल्यानंतर, दादा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती बाई, तो भिकारी परत फिरला. दादा म्हटल्यानंतर त्याचे डोळेसुद्धा पाणावले आणि भिकारी म्हटला, ताई खरं सांगू का तुला, मला आज खूप आनंद झाला, आनंद वाटलाय मला. कशाचा रे दादा? त्याने सांगितलं, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. भिकाऱ्याला दादा कोण म्हणते? भीक वाढणारे खूप भेटले, दादा म्हणणारी तू भेटलीस. काय झालं ते, का रडते तू? तिने विचारलं. काय रे राजा, दादा मुलाला आईला मारण्याचा अधिकार असतो ना रे? म्हटले असतो. काय रे, लहानपणी लेका आमच्या छातीत त्याच्या लाता आम्ही सहन केल्या. अरे जेवण करत असताना त्यांनी घाण केली, ते सुद्धा आम्ही सहन केली. रात्रभर या काट्याने मला झोपू दिलं नाही, दिवसभर झोपत होतं, रात्रभर मला जागवत होतं, तेही आम्ही सहन केलं. पोरासाठी किती सहन करावं लागतं रे, बरोबर आहे ना माझं? किती सहन करावं लागतं रे पोरासाठी. आणि त्या पोराने माझी एक थापड सहन करू नये, एक थापड सहन करू नये. मी काय चुकीचं केलंय काय राजा? नापास झाला, असं वाटलं 12वी होईल, कुठंतरी डीएड होईल, कोणातरी नोकरीला लागेल, मास्तर होईल, माझं म्हातारपण सुखात जाईल. असू दे, माझ्या म्हातारपणाचं काय होईल ते होईल, पण त्याचं चांगलं होईल ना, म्हणून मी त्याला मारलंय रे. माझी काही चूक झाली का? एक थापड मारली आणि निघून गेलं मला सोडून. माय आहे मी त्याची. 5 वर्ष झाली वाट पाहते. फक्त एकदा दिसला ना, मग मेली तरी चालेल, पण एकदा तरी दिसला पाहिजे अशी इच्छा आहे माझी. पोरगं आहे माझं ते. म्हणून रडत होती आणि भिकाऱ्याने समजूत घातली आणि विचारलं, ताई कसं आहे ग तुझं पोरगं? तिने सांगितलं, माझ्या राजाचे केस कुरोडे आहेत, आणखी त्याचं नाक सरळ आहे, आणखी त्याचा बांधा सड पातळ आहे, आणखी त्याचा वर्ण सावळा आहे. ताई वर्ण सावळा आहे, बांधा सड पातळ आहे, कुरोडे केस आहेत आणि सावळा वर्ण आहे. ताई
त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का म्हटले, हा डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, पाहलंय मी त्याला, तो जसा तुझा पोरगा आहे तसाच माझा भाचा आहे. दादा म्हटले ना तुम्हाला, त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. चिंता करू नको, 8 दिवसामध्ये तुझं पोरग मी घरी आणून दिल्याशिवाय राहणार नाही. चिंता करू नको ताई, चिंताच करू नको. आता मी आहे तुझा भाऊ, तुझ्या माझ्या भाच्याला घरी आणून देण्याची जबाबदारी तू माझ्यावर टाकली. आता मी आणून देईल त्याला घरी. आणि खरं सांगा, मी महिलांना विचारतो, समजा तुमच्या मुलाच्या हरवण्याची एखादी बातमी एखादा भिकारी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही असं म्हणाल का, ए तू भिकारी आहेस, आम्ही फक्त मंत्र्याचंच ऐकणारी माणसं आहोत, आम्ही फक्त मोठ्या माणसाचंच ऐकणारी आहोत, आम्ही तुझं ऐकणार नाही, भिकाऱ्याने आज मला काय सांगू नये, आम्ही काय मोठी माणसं आहोत, असं म्हणणार तुम्ही? असं म्हणणार तुम्ही? अरे असं म्हणणार का तुम्ही? नाही. समजा अशी बातमी तुम्ही ऐकत असताना तुम्ही असं म्हणाल का त्या भिकाऱ्याला, नाही नाही काय थांब थोडंसं, माझी भाकरी आहे ना ताव्यावरच आहे, ती मी जरा परतून येते, असं म्हणणार तुम्ही? असं म्हणणार का तुम्ही, थांब दादा थोडं गॅसवर दूध ठेवलेलं आहे ते उतू जाईल, ते जरा खाली उतरून येते, असं म्हणणार का तुम्ही? असं म्हणणार का तुम्ही? थांब दादा नळाखाली बकेट लावलेली आहे ती भरून जाईल, ती जरा तोटी बंद करून येते, असं म्हणणार का तुम्ही? हो नाही सांगा ना. नाही म्हणणार. किती प्रेमाने ऐकाल बरं, किती प्रेमाने ऐकाल, किती प्रेमाने ऐकाल. आपल्या मुलाच्या सापडण्याची वार्ता तुम्ही किती प्रेमाने ऐकाल, किती प्रेमाने ऐकाल. खरं सांगतो तुम्हाला, तितक्या प्रेमाने तुम्ही कीर्तन ऐकत जा. हे कीर्तन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने आदरे हरिकथा आणि संत कथा परिसावी. आलात ना इथं, बसलात ना माझ्या भोलेनाथांच्या समोर, खूप प्रेमाने ऐका, सगळं विसरून ऐका, काहीही डोक्यात ठेवू नका, सगळं विसरून ऐका. माझं पद हे आहे, मी इतका श्रीमंत आहे, बँकेमध्ये माझे एवढे पैसे आहेत, मला एवढे मानणारी माणसं आहेत, अजिबात डोक्यात ठेवू नका. इथं श्रीमंत म्हणून बसू नका, इथं श्रोता म्हणून बसा. कीर्तन तुम्हाला समाधान दिल्याशिवाय. श्रवणाचे मीशे कसं असते पहा बाळासाहेब, श्रवण ही पहिली भक्ती आहे बरं. मला एखाद्याचं नावच माहीत आहे, सगळ्यांची माहीत नाही. तुम्हाला यांचंच कसं, अण्णाचंच नाव तुम्ही कसं गेला ना, एखाद्याला विचारलं पाहिजे म्हणजे मग असं थोडंसं नेता येते पुढे माणसाला विषय. श्रवण ही पहिली भक्ती आहे. पहिली श्रवणासाठी सामुग्रीच लागत नाही, श्रवणासाठी काहीही लागत नाही, श्रवणासाठी पूजा सामुग्री लागत नाही. श्रवणासाठी, श्रवण करण्यासाठी देवाने जन्मताच तुमच्यासोबत सामुग्री दिले, कान दिलेत ना, कान दिलेत ना. श्रवण ही पहिली भक्ती आहे. आणि पहिली भक्ती जो अत्यंत प्रेमाने करेल त्याला दुसरी भक्ती करायचंच काम नाही, करायचंच काम नाही. लक्षात ठेवा, बरोबर आहे ना माझं? अजिबात करायचं काम नाही, फक्त श्रवण करायचं. कोणाचं कीर्तन आहे याचा विचार करायचा नाही, महाराज किती विनोदाचार्य आहे त्याचा विचार करायचा नाही, महाराज कुठले आहे त्याचा विचार करायचा नाही, महाराजांचा समाज कोणचा आहे याचा सुद्धा विचार करायचा नाही. विचार करायचा फक्त ते काय सांगतायत याचा विचार करायचा. श्रवण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मुद्दाम सांगितलं
तुम्ही चांगलं ऐकण्यासाठी सांगितलं. भविष्यात असंच कीर्तन असल्यानंतर ते सुद्धा इतक्याच प्रेमाने ऐकण्यासाठी तुम्हाला सांगितलं. आता चाला पुढे. अभंग आहे नरहरी महाराजांचा आहे, नाही का? नरहरी महाराज, नरहरी सोनार त्यांचा अभंग आहे. ते शिवजीचे भक्त होते, एकांगी होते, एकेश्वरवादी होते. शिवजीशिवाय मी कोणाला मानणार नाही असं म्हणत होते, असं म्हणत होते. शिवजीशिवाय मी कोणाला मानणार नाही असं म्हणणारे नरहरी महाराज शिवजीला मानायला लागले. याचं कारण त्या सोनार असल्यामुळे त्यांना पांडुरंगाला एका माणसाला सोन्याचा करदोळा बनवायचा होता. सोन्याचा करदोळा बरं का, सोन्याचा करदोळा बनवायचा होता आणि त्याच्याकडे तो अलंकार तयार केला. आणि तो गेल्यानंतर बाबा हा बरोबर झाला पाहिजे म्हणून तुम्ही माप घ्यायला चाला, हा व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून प्रत्यक्ष चाला. नरहरी महाराज समोरच राहत होते, समोरच मंदिर होतं. चाला म्हणे तिथपर्यंत काय फरक पडतो. तो म्हटलं मी आजपर्यंत कधी गेलो नाही, मी आजपर्यंत त्याचं तोंड कधी पाहिलं नाही. कोणाचं? त्याचं तोंड नाही पाहिलं म्हणे आपण आजपर्यंत. आपण शिवभक्त आहोत, शिवजीचं मंदिर सुद्धा समोरच आहे, या बाजूनच आहे. हो, आम्ही शिवभक्त आहोत, आम्ही नाही तोंड पाहिलं कधी त्याचं. अरे म्हणून तोंड नका पाहू. हो, तोंड कशाने पाहिलं तुम्ही? डोळ्याने पाहताच ना, डोळ्यावर पट्टी बांधू आपण. अक्षरशः या माणसाने डोळ्यावर पट्टी बांधली. महाराज पट्टी बांधली, पट्टी बांधून तिथं गेले. तोंड नाही पाहायचं ना, पट्टी बांधून तिथं गेले. काळी पट्टी बांधली, घट्ट बांधली. तिथं गेल्यानंतर ते माप घ्यायला लागले. माप घेत असताना त्याच्या हाताला लिंग लागायचं. अरे हे तर लिंग आहे, हे असं पाहिल्यानंतर इथं लिंग आहे. आणखी पट्टी सोडलं, आणखी विठोबा दिसायची, आणखी पट्टी जोडायची, आणखी पाहायची, आणखी असं माप घेताना लिंग दिसायचं. आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हेच विठोबा आहेत आणि हेच महादेव आहेत. हरी जगाच्या पाठीवर तुम्ही सगळे संप्रदाय पाहून या आणि वारकऱ्याकडे या. वारकरी संप्रदायासारखा समन्वय तुम्हाला कोणा संप्रदायामध्ये नाही दिसणार, लक्षात ठेवा. सगळ्यांनी एका ठिकाणी यावं आणि एका मार्गाने चालावं हे जर कोणी शिकवलं असेल तर हे वारकरी संप्रदायाने शिकवलं. खटनट यावे शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखा मेळाने दौंडी दिली, ज्ञानोबारायाने द्यायला लावली. ज्ञानोबाराय कोण होते आपल्याला माहित आहे, चोखोबा कोण होते हे आपल्याला माहित आहे. ज्ञानोबारायाने सांगितलं चोखोबा द्या दौंडी, सगळेजण या म्हणा आणि शुद्ध होऊन जा. ज्ञानोबाराय ज्या पंक्तीमध्ये आहेत त्याच पंक्तीमध्ये चोखोबा रायाला सुद्धा बसण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो वारकरी संप्रदायाने दिला. लक्षात. एकच पंगत चढल्या बडल्या एकची पक्वाने. ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा घेण्यासाठी गोरोबा जात आहेत. काकाला परीक्षा घेण्याचा अधिकार दिला जातो. काकाला ज्ञानोबारायाची परीक्षा घेण्याचा अधिकार जर गोरोबा काकाला दिला जात असेल तर मला असं वाटतं या वारकरी संप्रदायातला फार मोठा समन्वय आहे. पुंडलिक रायाचे गुरु, पहिले गुरु जर रोहिदासजी ठरत असतील, रोहिदासजी लक्षात येते ना आपल्या, म्हणून खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदायाचा समन्वय आहे.
आणि म्हणून समन्वय महर्षी जर कोण असेल तर माझा वारकरी संप्रदाय आहे. सगळ्यांनी यावं, शुद्ध होऊन जावं. यारे यारे लहान आपल्याप्रमाणे पाठ आहे. हा संप्रदाय महाराज, हा समन्वय आहे. हरिहरामध्ये भेद मानायचा नाही. आणि मानत असाल तर महाराज म्हणतात तुम्हाला नरक चुकणार नाही. मानायचं हरामध्ये आणि हरीमध्ये कधी भेद मानायचा नाही. मी विचारतो सोबदार, तुम्हाला इकडे तुम्हाला काय आवडते? काय पेढे आवडतात का? पेढे आवडतात ना? कुठले, पाथरूडचे का शेगावचे? शरमकुंडी फाट्यावरचे. बघा, म्हणजे हे सगळं पाहून आले हे आहे ना. शरमकुंडी फाट्यावरचे आवडतात ना. वा रे वा. म्हातारी आहे का तुम्हाला? काही निरोप आला का? म्हातारी गेली? अरे गेली म्हातारी? नाही जात नाही? आहे म्हणतात. बसा, जा माग. तुम्ही एखाद्या पेढ्याच्या दुकानावर गेलात आणि तुम्ही जर त्याला म्हटलं पेढे नका देऊ, त्यातली थोडी गोडी द्या, मिळेल? मिळेल. एखादा शुगरवाला माणूस, तुम्हाला शुगर आहे का? बरं आहे. शुगरवाला माणूस, बसा 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 तिथं, बसा इथं, बसा बसा तिथं. शुगरवाला माणूस पेढ्याच्या दुकानावर गेला पाथरोडला आणि त्याने जर म्हटलं संजू भाऊ जरा शुगर नको, पेढे द्या, त्यातली साखर काढून घ्या आणि पेढे द्या, निघेल? पेढ्याशिवाय साखर नाही आणि साखरशिवाय पेढे नाही. पेढ्यामध्ये जी गोडी आहे ना ती साखरेचीच आहे, लक्षात ठेवा. अलग करू शकता तुम्ही? गोडी वेगळी करू शकता? नाही करू शकत. साखरेपासून गोडी वेगळी करू शकत नाही आणि गोडीपासून साखर वेगळी करू शकत नाही. तसं तुम्ही हरापासून हर वेगळा करू शकत नाही आणि हरापासून हरी वेगळा करू शकत नाही. गोडी साखरेचे ठाई, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेचे ठाई. असा समन्वय आहे. हा दुसरा भाग मी आपल्या पुढे ठेवला. तिसरा भाग आपल्या पुढे ठेवतो की या अभंगामध्ये वर्णन आहे पण नाव नाही. वर्णन आहे पण नाव नाही. बघा तुम्ही, काही अभंग असे असतात की त्यामध्ये वर्णन असते पण नाव नसते. त्याची लक्षणं सांगितल्या जात आहेत पण नाव सांगितलं जात नाही. असे काही अभंग आहेत. बघा, मी सांगेल तुम्हाला. संतांचं वर्णन करणारे सुद्धा असे काही अभंग आहेत. त्याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे पण नाव नाही. विठ्ठल लक्षणाने काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. लक्षणं समजले म्हणजे आपल्या समोर ती वस्तू उभी राहत असते. मी पांडुरंगाच्या वर्णनाचा एक अभंग तुमच्या पुढे मांडतो. त्यामध्ये देवाचं नाव कुठंच नाही पण तुम्हाला म्हणावं लागेल की हे पांडुरंगाचंच वर्णन आहे. सुंदर ते ध्यान म्हणा उभे विटेवरी पुढे ठेवून या म्हणत तुळशी हार गडा कासे पितांबर आवडे मकर कुंडले कंठी कौसुकमणी का म्हणे माझे सर्वस्व काहीन श्रीमुख आवडी. कोणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं नाव कुठं आहे? एकदा तरी विठोबाचं नाव ऐकायचं, एकदा तरी पांडुरंगाचं नाव ऐकायचं. बघा बरं, पांडुरंगाचं नाव नाही, विठोबाचं नाव नाही, विठाई म्हणून नाही, पंढरपूर म्हणूनही नाही, पण वर्णन कोणाचं? विठोबाचं. तुळशी हार कोणाच्या गळ्यात आहे? कोणाचं काशी पितांबर आहे? कोण कटेवर हात ठेवून उभा आहे? कोण विटेवर उभा आहे? हे सगळं वर्णन जर कोणाचं असेल तर हे फक्त पांडुरंगाचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. काही गोष्टी वर्णनावरून लक्षात येत असतात, वर्णनावरून लक्षात येतात. एक मुलगा आईकडे गेला आणि आईला म्हटला, मा आपल्या दारामध्ये एक माणूस आहे मा, आलाय मा, तो काहीतरी मागतोय मा दार. कसा आहे रे तो? तो म्हटला, मा ऐका बरं का, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याचं धोतर आहे मा, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेलं आहे. बरं. मोठा झबला घातलेला आहे मा त्याने. बरं. त्याने असा मस्त कंबरपट्टा बांधलेला आहे मा. आणखी रे त्याच्या एका हातात चिपड्या आहेत मा. आणखी एका हातात असा छोटासा टाळा आहे मा. बरं.
आणि डोक्यावर आहे ना मा मोराच्या पिसाचा टोप आहे मा. कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता, मी तो म्हणतायत ना, आई मा आई म्हणतायत नाही का. मग आईपेक्षा मा मस्त आहे. मा मायेला माये म्हणता, ओठाला लागे ओठ. बरोबर आहे ना. मायेला माय म्हणता, ओठाला लागे ओठ. आणि आत्याला आत्या म्हणता, अंतर पडते मोठं. आत्या आहे ना. मायचं अंतर कमी असते. आत्या कोणाला म्हणतात तुमच्याकडे? सासू. सासू सासूला आत्याच म्हणतात ना. आत्या आत्या. अंतर अंतर ते पडतच जाते महाराज. ते असं मोठं मोठं. चला मा हा आपल्या गावातल्या लिंबाखाली एक माणूस आला मा. बरं कसा आहे रे तो? मा त्याच्याजवळ टोपली आहे मा, त्याच्या साप आहे मा. बरं आणखी बापरे 50ची नोट दिली ना मा. 50च्या 1000 नोटा काढून देते मा. बापरे शेअर बाजारातला आहे का रे? 1000 नोटा काढून देते मा. आणखी त्याच्याजवळ डमरू आहे मा. डमरू वाजवतो मा तो. कोणाचं वर्णन आहे? गारुड्याचं नाव नाही, फक्त वर्णन आहे. लक्षात आलंय गारुडी आहे. एक माणूस आहे मा. जरा पुढे या. असा झबला घातलेला आहे मा. आणि बाहेर एकदम काठी आहे मा. भगवा फेटा बांधलेला आहे. आणि मिशी गिशी आहे मा. बाहेर खूप रुबाब आहे मा. पण घरी म्हातारी पुढे काहीच चालत नाही मा त्याचं. कोण आहे? जा मागं, झालं तुमचं काम. मी याच्यासाठी बोलतोय आपल्याशी की फक्त वर्णन आहे, नाव नाही. वर्णन आहे, नाव नाही. तसं या अभंगात सुद्धा फक्त वर्णन आहे, शिवजीचं नाव नाही. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचरम व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुहार. पुढे होते वेताळे हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे अने नरहरे सोना. शिवजीचं नाव. पण वर्णन कोणाचं आहे? शिवजीचं आहे. विठ्ठला विठ्ठला. शिवजी हे प्रत्यक्ष हरी आहे. शिवजी हे प्रत्यक्ष देव आहेत. सज्जनानो, देवादी देव जर कोण असेल तर माझे भोलेनाथ आहे. आणखी सांगू, भोलेनाथांची सेवा करा. असं भोळं दैवत आहे की तो तुम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. शिवजीसारखं भोळं कोणीच नाही महाराज. पण भोळ्या माणसाला जास्त त्रास द्यायचा नसतो. भोळ्या माणसाला जर जास्त त्रास दिला ना तर तो आपला तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहत असतो. पण भोळ्याला जास्त त्रास दिला तर घरात सुद्धा भोळ्यालाच जास्त त्रास आहे. तुम्हाला जास्त त्रास आहे का नाही? घरात तुम्ही स्टेजवरचे सांगत जा फटाफट. तुम्हाला घरात जास्त त्रास आहे का नाही? काय म्हणताय ना, मान हलवायला सुद्धा घाबरतात बाबा. भोळ्या माणसाला घरामध्ये दारामध्ये कुठंही त्रास होतो. पण मला असं वाटते भोळ्या माणसाला जर त्रास दिला तर देवाला राग येत असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझे शिवजी भोळे आहेत पण चक्रवर्ती आहेत. विठ्ठला विठ्ठला. बघा, शिवजीच्या समोर बसलेले आहोत आपण. आजचा दिवस शिवजीसाठी समर्पित आहे.
एवढी गर्दी मला वाटते अन्य वेळेला शिवजीच्या मंदिरामध्ये नसते. श्रावण सोमवारी या ईटमधला आणि परिसरातला एकही माणूस असा नसेल की तो दर्शनाला येत नाही, नाही का? एकही नसेल की खऱ्या अर्थाने ज्या घरातला अभिषेक शिवजीला होत नाही. अत्यंत प्रेम करताय तुम्ही माझ्या भोलेनाथांवर, लक्षात येते. या गर्दीवरून लक्षात येते तुम्ही या ठिकाणी येताय. असं शिवजीचं काय महत्त्व आहे? शिवजी कोण आहे? शिवजीच्या जीवनातला एखादा प्रसंग सांगा ना महाराज. सांगतोय पा, शिवजीबद्दल बोललं पाहिजे ना. आज शिवजीबद्दल बोललं पाहिजे. सज्जनानो, शिवजीच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं सती. सती होतं तिचं नाव बरं का. ती सती होती. कोणाची मुलगी होती माहिती आहे तुम्हाला? दक्ष प्रजापतीची मुलगी होती. ऐका गड्या, अभंगाकडे घेऊन जातो तुम्हाला या कथेतून मी. दक्ष प्रजापतीची मुलगी होती. दक्ष हा तिचा बाप होता. त्याला प्रजापती काय म्हणत होते? त्याला ते पद प्राप्त झालं होतं. पद असते ना, ते त्याला प्राप्त झालं. कोणी दिलं होतं ते पद? ब्रह्मदेवाने दिलं होतं. आजपासून तू प्रजापती, प्रजापती नाही का आपण त्याला म्हणतो ना, राष्ट्रपती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती नाही का, त्याला पती म्हणतोय आपण. आता मला असं वाटतं की उपराष्ट्रपती एखाद्या वेळेला महाराष्ट्रातले होतात की काय माहीत नाही. हां नाही का, व्हायचं का तुम्हाला? तुम्ही महाराष्ट्रातले नाही तर मी यांना करू पती. आणि म्हणून विठ्ठल विठ्ठल दक्षाला प्रजापती पद प्राप्त होतं. आणि दक्षाला प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर दक्षाचा सत्कार ठरतो महाराज. आणि दक्षाचा सत्कार हा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ठरतो. आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये तो दक्ष आल्यानंतर असं म्हणतायत की पद प्राप्त झाल्यानंतर थोडासा मद येत असतो. तो जर वारकरी असेल, कीर्तन ऐकणारा असेल तर मग येत नाही, नाही तर मग थोडासा मद येतो. पद आलं की मद येतो नाही का, मद येतो. पद आलं, खुर्चीचा तो काय गुण आहे माहीत नाही म्हणतात, पण असं होते कधी कधी. जवळच्या कार्यकर्त्याला सुद्धा मोठ्या पदावर बसणारी माणसं धीरे धीरे विसरत जातात नाही का, विसरत जातात. हो. आणि म्हणून पद प्राप्त झाल्यानंतर मद येतो. मद पदाने येत असतो, मद पैशाने येत असतो. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट सांगू का, मद असा असला पाहिजे की जो कधी उतरला नाही पाहिजे. परमार्थासो सुद्धा मदच आहे, त्याला उन्माद म्हणतायत, उन्माद म्हणतायत. माझ्या जनाबाईचा सुद्धा मदच आहे, उन्माद म्हणतायत. घररिगी झाले पट्ट राणी बडे, वरिले सावडे परब्रह्म, पंढरीच्या पेठी मांडीले पाल, आता तुम्ही तेल घाला मनगटावरी. जनाबाईचं नाव अजूनही आहे, तो कधी मद उतरत नाही. असा मद जर आपल्याला कोणी देत असेल तर तो संप्रदाय देतो. लक्षात, मद आहे ना, पदाचा मद उतरत असतो, पैशाचा मद उतरत असतो. मी तर नेहमी एक प्रश्न विचारतो बाळासाहेब नाही का, एक प्रश्न विचारत असतो. खरं सांगा बरं, आपल्या देशातले पहिले अर्थमंत्री कोण होते? नाही माहीत आपल्याला. तुम्ही चुकीचं सांगितलं तरी चालेल, मलाही माहीत नाही. आपल्या देशात नाही, ते कृषी मंत्री होते देशाचे काय सांगावं बरं. चला, आता आपल्या देशाचे पहिले विदेश मंत्री कोण होते? नाही माहीत. बरं, पद लहान आहे विदेश मंत्र्याचं? लहान पद आहे ते, लहान पद आहेत नाही. हो. आपल्या महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री कोण होते? हो, जवाहरलाल नेहरू होते म्हणतात. नाही, पहिले नव्हते ते, दुसरे होते. पहिले आठवा, थोड्या दिवसासाठी होते. बरं चला, तुम्हाला इतका उशीर लागते हे सगळं सांगायला. आणखी जर विचारलं तर तुम्ही सांगू शकणार नाही, इतके पद आहेत माझ्याकडे. किती दिवसात विसरले या पदाला तुम्ही? फक्त 75 वर्षात. फक्त 75 वर्षामध्ये ज्याचा मद उतरतो ना ते पद आहे. पण 750 वर्षानंतर सुद्धा
आळंदीला गेल्यानंतर आपल्याला माऊलीचं किंवा महाराष्ट्रात नाव घ्यावं लागते, हा मद नाही, हा परमार्थ आहे. सत्तेचा श्रीमंतीचा मद जास्त दिवस टिकत नसतो महाराज. म्हणून ते वृक्षाची सावली आहे. माझे तर महाराज म्हणतात वृक्षाची काय, आभराची सावली आहे. हो, ते खुरपायला गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस एखाद्या वेळेला खुरपायला गेल्यानंतर असतात, ऊन तापत असते आणि एखादा मेघ येतो नाही का, एखादा असा मेघ येतो. मेघ आल्यानंतर एकदम अशी सावली वाटते. त्या खुरपणाऱ्या महिलांना असं वाटते बाबा दिवसभर राहा रे तू आमच्या अंगावर, म्हणजे आम्हाला ऊन लागणार. दिवसभर राहतो तो नाही, आभराची सावली जाईल. आणि म्हणून सज्जनानो, दक्ष हा पद प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेवाची सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये दक्ष येतो आणि दक्ष आल्यानंतर सगळे लोक उभे राहतात. सगळे लोक उभे राहतात आणि शिवजी मात्र त्या सभेमध्ये आहेत, खाली बसलेले आहेत, ध्यानस्थ आहेत. त्यांना माहीत नाही महाराज कोण दक्ष, काय साधूला काय विषय असतो महाराज त्याचा. साधू हे साधू असतात बरं, नेहमी खरंच साधू असतात, लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटते बा हे लक्ष का देत नाहीत, साधू असतात ते. एका राजाकडे एक साधूला नेलं. बिरबलला विचारलं तुला उशीर का झाला रे दरबारात यायला. बिरबल म्हटला की आमचे महाराज आले साधू बाबा आणि म्हणून उशीर झाला. अरे वा, तुमचे साधू बाबा आणशील का माझ्या दरबारात. म्हटले आणेल. म्हणून त्या साधूला दरबारात आणलं. ऐका बरं का, राजा सिंहासनावर बसलेला होता. एक आसन साधूसाठी केलेलं होतं आणि साधू बाबा बसले राजाकडे पाय करून, असे पाय करून बसले. राजा म्हणतो कसे रे साधू, तुझ्याला का आसन तयार केलं आपण, एवढा मोठा हार आणला आणि ते पाय करून बसले माझ्याकडे असे खाली. त्यांनाच विचारा म्हणे बा तुम्ही. ऐका आता, राजाने बादशाने विचारलं काय हो साधू बाबा आमच्याकडे पाय करून बसलात. साधूने उत्तर दिलं अरे मला जन्मात कधी तुझ्याकडे हातच पसरवायचा नाही म्हणून पाय करून बसलो. ज्याला हात पसरवायचा असेल तो विचार करेल. काय समजता तुम्ही मला, काय समजता तुम्ही मला. साधू बाबाने असं एक बांग कुत्रं आणलं होतं आपल्यासोबत, एकदम बांग, पोट खाडी गेलेलं असे किडकी तोंड झालेलं चिमणीसारखं. ते कुत्रं पुढे टाकलं आणि त्याला सांगितले का आमच्या जीवनामध्ये हे जेवढं आहेत ना तेवढाच तू आहेस. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, आम्हाला काय करायचं. आम्ही उपाधी नाही पाहत, आम्ही चैतन्य पाहतो. आम्ही साधू आहोत. आम्ही अलंकार नाही पाहत, आम्ही सोनं पाहतो. आम्ही घट नाही पाहत, आम्ही माती पाहतो. तसं आम्ही वरचा आकार नाही पाहत, आतलं पाहतो. त्यांना काय महाराज, शिवजी बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. सगळे लोक उठून उभे राहिले. दक्ष आले. कोणी काय बुके देते, कोणी काही देते, कोणी शाली देते. ते असे काढतात, असे फेकून देत आहेत. त्यांचे पी असतात, ते बुके दिल्या जातात, आहे ना असं टाकल्या जाते. हो. आणि नंतर दक्षाने सगळ्यांकडे पाहिलं, सगळ्यांनी आपला मान केला. पण आपल्या जावाईने आपला अपमान केला. याचा एक दिवस मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही म्हणून दक्षाने यज्ञ ठेवला. सगळ्यांना निमंत्रित केलं, पण महाराज शिवजीला नाही निमंत्रण दिलं. शिवजी आणि सती होते आणि त्या ठिकाणी शिवजी आणि सती बसलेले असताना शिवजी कथा सांगत होते, सतीला कथा सांगत होते. कारण त्याच्या अगोदरचाही विचार आहे, पण सगळा विचार पूर्ण होणार नाही म्हणून पुढचा विचार मी घेतला. कारण सती आणि शिवजी एकदा रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये गेले होते. त्यावेळेला शिवजीने कथा ऐकली पण सतीने झोप घेतली. शिवजीने कथा ऐकली पण सतीने झोप घेतली. शिवजीने झोप घेतली. हो. आणि झोपीमध्ये असल्यामुळे तिच्या मनात त्या कथेबद्दल शंका राहिली आणि शिवजीने तिचा त्याग केला. नंतर शिवजी ध्यानातून बाहेर आले आणि ती शिवजीकडे गेली आणि शिवजी तिला कथा सांगत होते. वरून काही विमानं जात होते. विमानं जात असताना विमानातली चर्चा सतीच्या कानावर आली आणि आपल्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे असं सतीला समजलं आणि सती आग्रह करायला लागली की शिवजी माझ्या बापाच्या घरी जर यज्ञ असेल तर मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ऐका गड्या. शिवजी म्हटले, समजून सांगितलं शिवजीने, सती तहा गये कल्याण न होई. नाही, काही ठिकाणी बिना बोलावता गेलं पाहिजे, काही ठिकाणी बोलावलं तरी नाही गेलं पाहिजे आणि काही ठिकाणी बोलावलं तरच गेलं पाहिजे. सती काही ठिकाणी बिना बोलावता जावं. सोमवारचा दिवस आहे,
तिसरा चौथा सोमवार आहे, शिवजीच्या मंदिरामध्ये बिना बोलावता जावं. बोलावण्याची काय गरज आहे? बिना बोलावता गेलं पाहिजे. लग्न प्रसंग आहे, तिथं बोलावलं तरच गेलं पाहिजे. आणि काही असे प्रसंग असतात की तिथं शहाण्या माणसाने बोलावलं तरी जायचं नसते. लक्षात जायचं. शहाण्या माणसासाठी सांगतो, तिथं बोलावलं तरी जायचं नसते. अशा काही गोष्टी आहेत. नाही सती, तुझ्या वडिलांनी आपल्याला निमंत्रण दिलं नाही, तुझ्या वडिलांनी आपल्याला पत्रिका पाठवली नाही आणि म्हणून आपल्याला तिथं जायचं नाही. शिवजी म्हणाले. पण सती महाराज अगोदरच त्याग केलेली सती, दुःखी असलेली सती विचार करते की नाही, माझ्या बापाच्या घरी जर यज्ञ असेल तर तिथं मला निमंत्रणाची काय गरज आहे? मला निमंत्रणाची काय गरज आहे? शिवजी, निमंत्रण तुम्हाला नाही, माझ्या बापाचं घर आहे. तुम्हाला माहीत आहे का, 5 ठिकाणी माणसाने बिना निमंत्रणाचं जावं. ऐका आता, 5 ठिकाणे. कोणचे 5 ठिकाणे सांगू का? सांगू म्हणजे तुम्ही ऐकता का नाही हे लक्षात येते. मित्राने मित्राच्या घरी बिना बोलावता जावं. शिष्याने गुरुच्या घरी बिना बोलावता जावं. सेवकाने मालकाच्या घरी बिना बोलावता जावं. सौभाग्यवतीने एखाद्या वेळेला फाट पडला, परिवर्तन झालं तर आपल्या सौभाग्याकडे बिना बोलावता जावं. आणि मुलीने आपल्या माहेरला सुद्धा बिना बोलावता जावं. तुम्हाला काही निमंत्रण असते का माहेरचं? चिठ्ठी तुमच्या नावाने सौभाग्यवती तुमच्या या नाही, चिठ्ठी त्याच्या नावाने असते. ज्याच्या नावाने चिठ्ठी असते तो उसात असतो बिचारा, आणि ज्याच्या नावाने पत्रिकेवर नाव नसते ती माहेरला निघालेली असते. याचा अर्थ असा आहे की मुलीने आपल्या माहेरला बोलावण्याची काय गरज आहे महाराज? बिना बोलावता जावं. आणि थोडंसं बारीक थापलेत जा हाताशी. विठाला विठाला बिना बोलावता जावं म्हणून सती आग्रह करत होती. शिवजी नाही म्हणत होते. शिवजीने खूप समजून सांगितलं पण सतीने ऐकलं नाही. शिवजी समजून सांगतायत पण सती ऐकत नाही. मला असं वाटते हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं नाही. शिवजी समजून सांगतायत पण सती ऐकत नाही, हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं नाही. आणि म्हणून सांगताय शिवजी. सती मात्र ऐकायला तयार नाही. सती म्हणते माझ्या बापाच्या घरी मी गेलं पाहिजे. समजून सांगितलं शिवजीने. एक सूत्र सांगून जातो बघा, फार महत्वाचं आहे. ऐका. प्रेम नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जाय, बरसत कांचन नीर. ज्या घरी गेल्यानंतर आपल्याबद्दल प्रेम नसेल, आपल्याबरोबर जिव्हाळा नसेल, आपण गेलो म्हणून आदर नसेल, त्या घरी सोन्याचा पाऊस पडत असला तरी गरिबाने कधी जायचं नाही. लक्षात. प्रेम नाही, आदर नाही, जिव्हाळा नाही, जायचं नाही. प्रेम नाही, आदर नाही, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जाय, बरसत कांचन नीर. मग ते भावाचं असलं तरी मला माहित आहे, बहीण किती श्रीमंत असू द्या दादा, ती आपल्या गरीब भावाला कधी विसरणार नाही. दिवाळी असेल ती श्रीमंत असेल, आपला भाऊ गरीब असेल, ती आपल्या पिशवीमध्ये सासूच्या चोरून एखादं पातळ घेऊन जाते आणि तिकून नेसून आल्यानंतर अभिमानाने सांगते माझ्या भावाने घेतलंय म्हणून. सांगते का नाही? असं घडते का नाही? किती गरीब असू द्या भाऊ, ती आपल्या भावाला कधी विसरणार नाही. लक्षात ठेवा. त्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. मला माहित आहे आमची आजी होती, ती लोणी द्यायचं नाही, लोणी देते मी, लोणी द्यायचे, त्याच्यात ते नाणी द्यायचे मला. त्या लोण्या भाऊ गरीब असल्यामुळे तर लोण्यात नाणी द्यायची, वरून लोणी दिसायचं, आतमध्ये ते त्यावेळेचे पैसे होते ते द्यायचे. भाऊ गरीब असला ना तर बहीण तिला मदत करत असते. पण लेकाचा भाऊ जर कधी श्रीमंत झाला आणि बहीण जर गरीब झाली आणि त्या बहिणीचे मायबाप जर गेलेत ना, तर महाराज त्या गरीब बहिणीकडे बऱ्याचदा भाऊ दुर्लक्ष करतो. त्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर आहे ना? असं होतं. मायबाप आहे तोपर्यंत चिंता नाही. मायबाप तर गरीब मुलीकडे जास्त लक्ष देत असतात. माय तर आणखी जास्त लक्ष देते. गरीब मुलीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही. पण भाऊ जर कधी श्रीमंत झाला
तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीकडे लक्ष देतो का नाही मला माहीत नाही. रक्षाबंधन आहे, बहिणीकडे लक्ष दिलं पाहिजे. गरीब असो वा श्रीमंत असो महाराज, ते आपलं रक्त आहे शेवटी, नाही का, ते रक्त आहे. मी सांगेल ना की महाराज, माय गेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते. बरोबर आहे का माझं? बहीणच माय. कशाला आपलं किती दिवस जगायचं? 50-50 वर्षात सगळा खेळ खलास होणार आहे. पैशाच्या पुढे कोणीतरी सांगते म्हणून आपली नाते जर तुटत असतील तर मला असं वाटते हे तुटलेले नाते नंतर भेटत नसतात, नंतर भेटत नसतात. विठ्ठल 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 आणि म्हणून म्हणतात, जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. बरोबर आहे ना? पुढे ऐका. चाहे कितना प्यारा हो लड़का, उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए. बरोबर आहे बरं काय? खरं आहे. आता याचे अनुभव, याचे दुष्परिणाम आता येऊन राहिले बाहेर. चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना दुश्मन हो भैया, पर भेद छुपाना ना चाहिए. इस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए, ना चाहिए, ना चाहिए. जाऊ नको सती. सती ऐकायला तयार नाही. सतीच्या सोबत 2 गण दिल्या जातात. ऐका पुढची कथा. सती आपल्या बापाच्या घरी जाते. तिच्या बहिणी आलेल्या आहेत. बहिणी ज्या दालनामध्ये, ज्या घरामध्ये बसलेल्या आहेत, कल्पना करा, त्या घरामध्ये सती जाते आणि ताकीद दिली दक्षाने म्हणून सतीकडे कोणी पाहतही नाही. सती एका बहिणीजवळ जाते. गंगू मी आहे, सखू मी आहे, किती दिवसापासून भेट नाही आपली, आज भेट होऊन राहिली, माझ्याशी बोल तरी, माझ्याकडे पाहा तरी. बहिणी सतीकडे पाहत नाहीत, कारण बापाने सांगितलेलं आहे तिचा अपमान करायचा आहे म्हणून. बहिणी सतीकडे पाहत नाहीत महाराज. बहिणी ज्यावेळेला एखाद्या गरीब बहिणीशी बोलत नाहीत त्यावेळेला गरीब बहिणीला काय दुःख होते, मला असं वाटतं हे गरीब बहीण झाल्याशिवाय समजणार नाही. श्रीमंत बहिणी बोलायची कंजूशी करतायत, न जाणू एखाद्या वेळेला आपल्याला पैसे मागेल, आणि म्हणून बहिणी बोलत नाहीत. सतीला फार दुःख होते. सती नंतर आपल्या भावाकडे जाते. भाऊसुद्धा बोलत नाही. हो, भाऊसुद्धा बोलत नाही, भाऊसुद्धा बोलत नाही महाराज. सतीला आणखी दुःख होते. दादा माझ्याशी बोलणार नाहीस तू? नाही बोलणार म्हणे. आमचा काय संबंध तुझ्याशी? आमच्या वडिलाचा अपमान केला तुझ्या पतीने, म्हणून तर तुम्हाला निमंत्रण नाही ना. भाऊ बोलत नाही. राव शेवटी बापाजवळ जाते. बापसुद्धा दर्शन घेऊ देत नाही. हो, लुटून देते सतीला. कशाला आली सती तू? तुम्हाला बिना निमंत्रणाचं कोणाच्या घरी जायचं नसते, माहीत नाही? माहीत नाही तुला? कशाला आली सती तू? बापाने म्हणावं महाराज मुलीला असं. बापाने म्हणावं कशाला आली म्हणून. बापाने म्हणावं. एखाद्या प्रसंगामध्ये एखादी गरीब मुलगी यावी, बापाने म्हणावं तू कशाला आली म्हणून. काय दुःख असेल महाराज. हे असं घडते. प्रपंचामध्ये सुद्धा हे घडत असते. का घडते त्याचं कारण सांगेल. सब ये पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. भाई बंद बहन साले, सब पैसों के भाई. कौन किसी का नहीं रे प्यारे, कौन किसी का नहीं रे प्यारे. कहत कबीर सुनाई, सब ये पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. सब ये पैसों के भाई, दिल का नहीं कोई. बरोबर आहे नाही? हे बरोबर आहे बरं का, लक्षात ठेवा. आम्हाला सुद्धा त्याचे अनुभव येऊन राहिले आता. हे बरोबर आहे का?
मायबाप होता तोपर्यंत नव्हते, पण गेल्यानंतर आम्हाला सुद्धा अनुभव यायला लागले की सबाई पैसो की बाई, काही घेणं नाही यांना, लक्षात ठेवा. हे सगळे जे आहेत ना घरचे लोकसुद्धा हे आमच्या खिशाकडेच पाहतात. आमचा खिसा तर आम्ही संप्रदायाला देऊन टाकला, शपथ घेऊन सांगतो. हा जो खिसा आहे ना, हा संप्रदायाचा खिसा आहे, हा गाईचा खिसा आहे, हा अनाथांचा खिसा आहे, हा गरिबांचा खिसा आहे. शिवजीच्या समोर सांगतो, हा कोणाही नातेवाईकाचा खिसा नाही, लक्षात ठेवा. हा सीता धर्माचा खिसा. अनेक खिसे नातेवाईकासाठीच आहेत, पण आमचा धार्मिकाचा खिसा तर धर्मासाठी असला पाहिजे ना. तोही जर नातेवाईकाकडेच गेला, संबंधित लोकांकडेच गेला, तर धर्माचं कसं होईल. हा खिशावर कोणाचाच अधिकार नाही, या खिशावर फक्त भोलेनाथांचा अधिकार आहे महाराज प्रपंचामध्ये. आत्ता ऐका पुढचं. कोणी ज्या सतीशी बोलत नाही महिलांनो, ती सती ज्यावेळेला आपल्या आईकडे जाते, आई मात्र सतीला आलिंगन दिल्याशिवाय राहत नाही. माय आहे ते, माय माय. बाप नाही बोलत, बहिणी नाहीत बोलत, भाऊ नाही बोलत, माय नाही विसरू शकत महाराज. माय बघा, तुम्ही कल्पना करा, तुमची माय जोपर्यंत जिवंत होती माहेरामध्ये, तोपर्यंत तुमचा आनंद कसा होता, कसा होता. आता नाही राहिला. माय असली की आनंदच वेगळा असतो, वर्णन आहे. सादर भलेई मिली एक माता, सादर भलेई मिली एक माता, आणि भगिनी मिली बहुत मुसुकाता. आणि म्हणून सती आईजवळ जाते आणि आपल्या मायेला म्हणते की मा, मी माझा अपमान सहन करेल मा, माझं माहेर आहे, जाऊ दे. माझ्या बापाने माझा अपमान केलाय, मी सहन केलेल, पण माझ्या बापाने माझ्या सौभाग्याचा अपमान केला मा. माझे वडील म्हणतायत की भस्म लावतो, गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो, भूतासारखा दिसतो, त्याची काय गरज आहे इथं. आणि हे सगळे महाराज लोक आले, ते सुद्धा माझ्या दक्षिणेपोटी माझ्या मालकाचा अपमान करतात मा. दक्षिणा भेटली म्हणून काय शिवजीचा अपमान करायचा असतो मा. एखाद्या श्रीमंताने दक्षिणा दिली म्हणून काय गरीबाचा अपमान करायचा असतो मा. हे यज्ञासाठी आलेले लेखाचे हे सुद्धा माझ्या सौभाग्याचा भाग यांनी ठेवला नाही इथे यज्ञाजवळ. हे यज्ञाजवळ माझ्या सौभाग्याला बसण्याचा अधिकार नाही, जावाई आहे. लक्षात ठेव मा, मी माझा अपमान सहन करेल, पण माझ्या भोलेनाथांचा अपमान कधी सहन करणार नाही. आणि सांगू तुम्हाला, पार्वतीने सतीने त्याच वेळेला सांगितलं, संत शंभू श्रीपती अपवादा, जानियतः अशी मर्यादा, काटी व तासू जीभ जो बसाई, श्रवण मुदीनत चलिय पराई. सांगितलंय, जो आपल्या संस्कृतीची निंदा करत असेल, जो आपल्या सनातन धर्माची निंदा करत असेल, जो आपल्या एखाद्या साधूची निंदा करत असेल, तुमच्यामध्ये ताकद असेल तर जीभ कापा महाराज. ह्या जिभा जर पुढे चालतच राहिल्या तर एखाद्या वेळेला आपल्याला कुणीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. ह्या जिभा जास्त वडवड करायला लागल्यात. विठ्ठल विठ्ठल कालच्या प्रवचनात सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हातातच तलवार होती, डाव्या नाही. उजव्या हातातलीच तलवार या देशामध्ये क्रांती करू शकते, डाव्या हातातली नाही. बरोबर लक्षात आलं तुमच्या? उजवा हात असला पाहिजे, उजवा हात महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार देण्याचं काम रामायणाने केलं, भागवताने केलं आणि सांगितलंय जिजाऊ साहेबांनी, डाव्या हातात कधी घ्यायची नाही, उजव्या हातात राहू द्यायची. उजवा हात शेवटी उजवा असतो, डावे शेवटी डावे असतात. आणि म्हणून सनातन धर्माची जर कोणी निंदा करत असेल, तुमच्यात ताकद असेल तर जीभ कापा, असं मी म्हणत नाही, सती म्हणते. संत शंभू श्रीपती अपवादा, जानियतः अशी मर्यादा, काठी व तासू जीभ जो बसाई, श्रवण दीनत चलिय पराई. संत शंभू श्रीपती अपवादा, अशी मर्यादा, काठी व तासू जीभ जो बसाई, श्रवण दीनत चलिय पराई. संत शंभू श्रीपती अपवादा.
माझ्या सौभाग्याचा अपमान मी सहन करणार नाही. मग सती यज्ञकुंडाजवळ जाते आणि यज्ञकुंडामध्ये आपल्या शरीराची आहुती देते. माहिती आहे ना तुम्हाला ही कथा? आहुती देते सती बरं का. हो. सती मरत हरी सती मरत हरी सनबरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मरत हरी सनबरू मागा. यज्ञकुंडाजवळ उभी राहते सती हात जोडते. 2-3 काळ वाजवा 2-3. मरताना जाताना आपल्या देहाची आहुती देत असताना सती वर मागते. ऐका, चांगला ऐका. सती मरत हरी सनबरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. जन्मोजन्मी मला शिव प्राप्त व्हावे असं वर मागते. काय घडते तेही कारण हिमगिरी ग्रह जाई. तेही कारण हिमगिरी ग्रह जाई. जनमी पार्वती तनु पाई. सती मरत हरी सनबरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मरत हरी सनबरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. पद अनुरागा. सती मरत हरी सनबरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. तेही कारण हिमगरी ग्रह जाई आणि जनमी पार्वती तनु पाई. पार्वती असं नाव ठेवलं जाते. पार्वतीचं भविष्य पाहतात नारदजी. नारदजी भविष्य पाहताना म्हणतायत सैल सुलक्षण सुता तुम्हारी. तुमची मुलगी अखंड सौभाग्यवती आहे. तुमची मुलगी इतकं तप करेल की तुमच्या मुलीच्या नावावर भविष्यातल्या स्त्रिया तप करायला लागतील. तुमची मुलगी अशी आहे. पण एक रेषा मात्र तुमच्या मुलीच्या हातावरची हे सांगते. पण काय सांगते? तुमच्या मुलीला जो पती भेटणार आहे तो जोगी आहे, तो जटिल आहे, अमंगल वेशधारी आहे. तो स्मशानामध्ये राहतो. गळ्यामध्ये साप घालतोय. गळ्यामध्ये साप घालतो आणि लावतो काय? भस्म उटी पार्वतीला आनंद झाला. मी जो वर मागितलाय तो मला भेटणार आहे. पार्वतीने तपही केलं. ऐका, भस्म लावतोय. भस्म शिवजी नारदजीने सांगितलंय. भस्म उटी म्हणजे नाही का, त्याला चंदन म्हणू आपण. उटी म्हणजे उघडण्याची असते, लावण्याची असते. तो भस्म लावतो. भस्माची पट्टी आपल्या अंगावर ओढतो. असे चिता भस्माले पा, चितेचं भस्म लावतो. सज्जनानो लक्षात ठेवा, ज्याला भस्म लावण्याची गरज नाही तरी सुद्धा भस्म लावतो.
त्याला भस्म लावण्याची गरज नाही तरी सुद्धा भस्म लावतो. आपल्याला भस्म लावण्याची गरज आहे तरी आपण लावत नाही. गरज लक्षात आली तुमच्या? अरे भस्म कोणी लावलं पाहिजे? त्याचं भस्म होणार आहे त्यांनी लावलं पाहिजे ना. ज्याचं कधीच भस्म होणार नाही त्याला भस्म लावण्याची काय गरज आहे? मला असं वाटते ज्याचं कधीच मरण नाही तो जर मरणाची आठवण ठेवत असेल तर 50-60 वर्षात ज्याचा खेळ खलास होणार आहे त्यांनी भस्माची आठवण ठेवली पाहिजे ना. तुमच्याकडे भस्मच होतं ना. माऊली म्हणतायत माशी पाख पाखडी तव हे सरे. माशी माशी नाही का ते अशी पंख पाखडते. तव हे सरे तव हे सरे. माशी पाख पाखडी तव हे सरे. परवाची गोष्ट फोन आला 5 मिनिटाच्या अगोदर की बाबा कुठं आहे, कशी काय तब्येत? अरे म्हटलं चांगलं आहे गड्या, कुठं आहे तू? बऱ्याच दिवसांनी फोन केला आहे रे. हा म्हटले बाबा आता व्यवस्थित चालू आहे सगळं तुमच्या आशीर्वादाने असं म्हणता येत लोक. 5 मिनिटांनी त्याच्या भावाचा फोन आला. हो तो गेलाय म्हणून. माशी पाख पाखडी तव हे सरे. बरोबर विश्वांबर महाराज. जव हे विपाय आगीत पडे तई भस्म होनी उडे. भस्म भस्म भस्म. जय हे विपाय आगीत पडे तई भस्म होनी उडे. झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा. स्वानाच्या ताब्यात सापडलं की विष्ठा होते. या चुके दोही काजा तरी होई कृमीचा पुंजा. आपल्या देहाबद्दल सांगितलं माऊलीने. लाकडामध्ये टाकलं तर भस्म होतंय. कुत्र्याच्या तावडीत सापडलं तर विष्ठा होतंय. कुत्र्यालाही सापडला नाही, लाकडातही मिळाला नाही, तसाच खितपत पडत राहिला. किडे होतात किडे तरी होय कृमीचा पुंजा. कृमी होतात. या देहाची ही दशा. ते कृमी असा विचार करत नाही की हा श्रीमंताचा आहे म्हणून, हा गरीबाचा आहे म्हणून. जास्त दिवस ठेवा त्याच्यात किडे पडल्याशिवाय राहत नाही. किडे पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का माझं? किडे पडल्याशिवाय. ह्या देहाची ही दशा, ही दशा या देहाची. आत्मा तो येथा ऐसा. पुढे माऊली जे लिहितात ते आणखी वेगळं आहे. मला हे सांगायचं आहे शिवजीला भस्म लावण्याची गरज नाही तरीसुद्धा भस्म लावतायत. आपल्याला भस्म लावण्याची गरज आहे कारण एक दिवस होणार आहे. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. तू जमाने में चला आया है जाने के लिए. सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ए अवध के पास बाबे क्या ख्वालों के गुलाम. चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते. आइश का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको. तुमच्या गावात स्मशान आहे का? स्मशान स्मशान आहे का? बिगर स्मशानाचं गाव आहे. कुठं आहे? कुकडे स्मशान. अरे वा, तुम्ही गेलते का? कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर. नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला. का महाराज लोक असं करतात समजत नाही. एक पाहत असा एकाची धने. बाळासाहेब फार आश्चर्य बरं काय, फार मोठं आश्चर्य लक्षात ठेवा भाऊ की मरणारी माणसं सावध होत नाहीत. मरणारी माणसं पैसा असून परोपकार करत नाहीत. मरणारी माणसं कोट्यावधी रुपये कशासाठी? मरणारी माणसं. मेल्यानंतर काय लेका? मेल्यानंतर काय? मरणारी माणसं देशाची सेवा करत नाहीत. मरणारी माणसं धर्माची सेवा करत नाहीत. मरणारी माणसं 2 पैसे शिल्लक असूनही परोपकार करत नाही. आश्चर्य नाही? मरणारी अमर असल्याचं नाही म्हणत मी. मरणारी. शिवजीला भस्म लावण्याची गरज नाही दादा. भस्म लावण्याची गरज आपल्याला आहे. तरी सुद्धा शिवजी आपल्याला सांगतायत तुम्ही लावत जा, मी लावतो. भस्म, उटी, रुंड माळा. कोणाच्या माळा आहेत गड्यात? आपल्या. रुंड म्हणजे हे मुंडकं.
हे सगळं फक्त जाळल्यानंतर एवढंच राहते म्हणे, हे राहिल्यानंतर त्याच्या माळा कर. आठवण आपल्याला करून देत आहेत. रुंड माळा, हाती त्रिशूळ, हाती त्रिशूळ, सत्व रज तम, तीन आहेत. हे तिन्ही माझ्या हातात आहेत. तिन्ही माझ्या हातात आहे. सत्व रज आणि तम माझ्या हातात आहे. ज्यावेळेला तम असेल ना त्यावेळेला मी जाळल्याशिवाय राहणार नाही. सत्व असेल त्यावेळेला उत्पन्न करेल, सांभाळेल आणि उत्पन्न करेल, आणि रज असेल त्यावेळेला सांभाळेल. हे तिन्ही गुण हातात आहे आणि हे तिन्ही गुण हातात असले पाहिजेत, नक्की असले पाहिजेत. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. आणखी थोडं बारीक ऐसाल ना त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे बरं का. सत्वात रज नसलं पाहिजे, रजात सत्व नसलं पाहिजे आणि तम त्याच्यात नसले. तिन्ही गुण महत्त्वाचे आहेत. तमोगुण नसेल तर तुम्हाला झोप येणार नाही, झोप येणार नाही. तमगुणी म्हणजे झोप हे तमोगुणाचं कार्य आहे म्हणून तेच येणार नाही. रजोगुण नसेल तर तुमच्याकडून कार्य होणार नाही आणि सत्वगुण नसेल तर भजन होणार नाही. सत्वही पाहिजे, रजही पाहिजे आणि तमही पाहिजे. तमगुण असल्याशिवाय रात्री झोप येणार नाही, रजोगुण असल्याशिवाय कार्य होणार नाही आणि सत्वगुण असल्याशिवाय परोपकार किंवा भजन होणार नाही असले. मग त्याच्यात अंतर पाहिजे बघा, असं अंतर पाहिजे. असं एका ठिकाणी नाही पाहिजे ते. मग रजामध्ये तम नाही पाहिजे, तमामध्ये सत्व नाही पाहिजे. आता हे सत्वगुण आहे. तुम्ही कीर्तन ऐकताय बरोबर आहे, कीर्तन ऐकताय, कीर्तन ऐकताना तम नाही पाहिजे म्हणजे झोप नाही पाहिजे. म्हणजे सत्वात तम नको, सत्वात तम नको, सत्वात रजही नको. रजोगुणी माणसं काय करतात, कीर्तनाला बसतात, बसल्यानंतर हे का नाही आपण हा मंडप आहे ना हा थोडा असाच पाहिजे होता, हे जास्त हे असं झालं लोकांना समजत नाही. असं हा रजोगुण आला आहे, कीर्तनात नाही पाहिजे. हो, महाराजांचा जरा फेटा हुकलाच बरं का, असा असा पाहिजे होता. हा चोपदार जरा बरं आहे, हा हा चोपदार अजिबात घरी घाबरत नाही कोणाला, हा घाबरतो. हा विचार ज्या वेळेला डोक्यात येतो ना तो सत्वात नको. कीर्तनामध्ये फक्त कीर्तन पाहिजे, थोडं मागवा, फक्त कीर्तनामध्ये कीर्तन पाहिजे, कीर्तनात रजगुण नाही पाहिजे. मंडपाचा नंतर विचार करू आपण, नंतर याचा विचार करू आपण. आता कीर्तनात बसलेलं होतं आपण, हे असं पाहिजे होतं आणि ते तसं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? सत्वा सत्व पाहिजे, रजामध्ये रज पाहिजे, तमामध्ये तम पाहिजे. तुम्ही जर सत्व आणि तम एकत्र केला ना तर कीर्तनात बसूनही झोपा जावे. म्हणून कीर्तनात झोपतात लोक, तमोगुण सोबत घेऊन येतात. हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. बघा, शिवजीचा डोळा ज्या वेळेला तिसरा उघडतो ना, ज्या वेळेला सतीचा अपमान होतो त्यावेळेला तिसरा डोळा नाही उघडत. नाही, माझे भोलेनाथ इतके महाराज भोले आहेत, तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला दक्षाचं मुंडकच कापल्या जाते, वीरभद्राकडून कापला जातो दक्ष, ऐ साल्या माझ्या शिवजीचा अपमान केला तू, राजा असेल, दक्ष जात काय वीरभद्र जातो महाराज आणि त्या राजाचं मुंडकं कापून टाकतो. माझ्या भोलेनाथाचा अपमान केला तू, माझ्या देवतेचा अपमान केला, मुंडकच कापून टाकतो. यज्ञ तर पूर्ण झाला पाहिजे. सगळे देव भोलेनाथाला शरण जातात. ऐका बरं, महत्त्वाचं आहे, शरण गेल्यानंतर यज्ञ पूर्ण होण्यासाठी शिवजी तो बडी दिलेला जो असतो ना त्याला काय म्हणतात, बोकड्या, तसंच तोंड बसवतात. त्याचं तोंड बसवल्यानंतर तो बोकड्याच्या तोंडाने स्तुती करतो, मॅ 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 मॅ. त्या स्तुतीने सुद्धा शिवजी प्रसन्न होता. तो त्या स्तुतीने सुद्धा ज्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीचा अपमान केला पण तिसरा डोळा नाही उघडला, नाही उघडला. शिवजीचा अपमान त्या दक्षाने केला पण तिसरा डोळा नाही उघडला. डोळा कधी उघडला? ज्या वेळेला शिवजीचं ध्यान मोडलं त्या कामदेवाने, त्यावेळेला डोळा उघडला. माझं ध्यान मोडलंय तू, मी तुझं भस्म केल्याशिवाय राहणार नाही. नेत्री ज्वाळा, गजचर्म, ऐश्वर्याचं लक्षण आहे. गज हे ऐश्वर्याचं लक्षण आहे. काय म्हणतात त्याला? गजांत लक्ष्मी म्हणतायत. मी लेको तुम्हाला स्मशानामध्ये जरी दिसत असलो तरी माझं ऐश्वर्य आहे, मी ऐश्वर्यवान आहे. म्हणून जे शिवजीचे भक्त आहेत ना त्यांना कधी तो गरीब ठेवत नाही. आमचा पांडुरंग आम्हाला श्रीमंतच होऊ देत नाही, त्याला सगळं लागते महाराज.
नाही का अलंकार सगळं त्याला लागतं, आपलं काय देणार आहे आपण? मग चला थाटल्या वाजवत. शिवजी स्मशानामध्ये राहतात, त्यांचे भक्त श्रीमंत आहेत. गजांत लक्ष्मी आहे त्यांच्याकडे. गजचर्म व्याघ्रांबर अंबर म्हणजे कापड कपडा आणि वाघाचं कातड आहे. सत्ता सगळ्यांवर माझी सत्ता आहे आणि गजांत लक्ष्मी माझ्याकडे आहे. तरीसुद्धा मी भस्म लावतो. एवढी मोठी लक्ष्मी असून, सगळ्यांवर माझी ताकद असून, तिसरा डोळा उघडण्याची ताकद माझ्याजवळ असून सुद्धा मी भस्म लावतो. तुमच्याजवळ काहीच नाही लेको, तुम्ही लावत जा. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. वासुकी हार म्हणजे सर्पहार. सर्पाचा हार माझे शिवजी घालतात. सर्प का घालतात महाराज? झालंय काय? झालंय आता 10 मिनिटच राहिले फक्त. सर्प का घालतायत त्याचं कारण सांगतो. आपण सोनं घालतो, शिवजी साप घालतायत. सोनं आणि साप शब्द जरी वेगळे असले तरी त्याची रास एक आहे. साप जसा काळ आहे तसं सोनंही काळ आहे. सोनं समजते ना, सोनं काळ आहे. हो, 1 लाख रुपये किलो आहे आता, नाही? किती आहे रे? हां, 1 लाखाला म्हटलं किलोच आहे का? येऊन टाकू म्हटलं उद्या. 1 लाख रुपये तोडा आहे आता. आपण गळ्यामध्ये घालतो, शिवजी साप घालतायत. एकच रास आहे. भाव असा आहे, तुमच्या गळ्यामध्ये जे सोनं आहे ना ते साप बनू नये. ते साप बनेल बनेल. तुम्ही जर ते सोनं फक्त उपभोगासाठी वापरत असाल तर साप बनेल. फक्त उपभोगासाठी वापरत असाल तर साप बनेल. आणि ते जर उपयोगासाठी वापरत असाल ना तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचं सोनं करेल. फक्त उपभोग. तुमच्या लक्षात आलं? फक्त उपभोग. खायचं खायचं खायचं, फक्त द्यायचं अजिबात नाही, फक्त खायचं. आणि म्हणून वासुकी हार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. एक लक्षात ठेवा, स्मशानामध्ये राहणारे आहेत. स्मशानामध्ये त्यांचे मित्रही आहेत. त्यांचे मित्र भूत आहेत आणि भूत नाचण्यामध्ये त्यांना आनंद आहे. सांगितला. भूत नाचण्यामध्ये त्यांना हर्ष होता, हाच त्याचा अर्थ आहे, दुसरा काय. भूत नाचवण्यामध्ये नाही, भूत नाचण्यामध्ये. बरं का, आताही काही भूत नाचवल्या जातात पण ते नाचणं टिकत नाही. आणि भूत नाचत होते त्यांच्या पुढे. भूतांनासुद्धा नाचवण्याची ताकद फक्त माझ्या भोलेनाथांमध्ये होती. आणि म्हणून त्या ठिकाणी भूते वेताडे नाचती हर्षयुक्त उमापती. उमापती म्हणजे पार्वतीच्या पतीला त्याचा फार हर्ष वाटत होता महाराज.
आणि खूप हर्ष होता. एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना नरहरी महाराज असं म्हणतायत, खरं सांगू का कडे हो, प्रपंच किती दिवस करा अपूर्ण आहे. खरं सांगा तुम्ही, कोण सुखी आहे रे प्रपंचातलं? कोण सुखी आहे खरं सांगा बरं? श्रीमंत असो वा गरीब असो, खरं सुखी आहात? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धनरंकारे. आशा मनशा सब घटव्या, आशा मनशा सब घटव्या. कोई नहीं महल सुनारे, जो देखे सो दुखिया, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, कोई नहीं रे, कोई नहीं. यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. वाजवणंच असते, पण असं वाजवणं वेगळं असते. तर बरोबर तो जैन जमला पाहिजे ना. अच्छा, फार महत्त्वाचं असते ते ताल, हा फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून ज्या वेळेला सारवण्याचे घरं होते त्यावेळेला तुम्ही दुःखी होत्या, ज्या वेळेला दळण दात्यावर चोवतं त्यावेळेला तुम्ही दुःखी होत्या. आता घरामध्ये फरशा आला मग काय सुख आलं, आणखी दुःख वाढलं. गिरणी आली मग काय सुख आलं, आणखी दुःख वाढलं. पाणी असं वळून काढावं लागत होतं तरी सुद्धा तुम्ही दुःखी होत्या. 10 मुलं असून सुद्धा सांभाळावं लागत होते तरी दुःखी आहे. आता एकच आहे तरी महाराज आता मोठं कठीण आहे सांभाळणं, काटते, दुःखी आहे. शेवटपर्यंत दुःख दिल हा प्रपंच तुम्हाला. ऐका माझं, शेवटपर्यंत दुःख दिल, शेवटपर्यंत नाही सुख देणार महाराज कोणाचाही प्रपंच असू द्या, तो श्रीमंताचा असो वा गरीबाचा असो. दुःखाचे प्रकार वेगवेगळे असतील, म्हणजे दुःखाचे कारण वेगवेगळे असतील, दुःख मात्र एक आहे. आणि म्हणून नरहरी महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखा